तिकडे लोणावळा परिसरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस होत असल्यानं जवळपास सगळ्याच सखल भागात पाणी शिरलंय। सततच्या पावसामुळे नांगरगाव आणि त्याचा परिसर तसंच इथला रस्ता हा पाण्याखाली आहे। बापदेव रोड आणि नारायणीधाम मंदिराच्या समोरचा रस्ता सुद्धा पाण्यात आहे। पावसामुळे वाकसई, कार्ला, मळवली, देवळे या सगळ्या परिसरात पाणीच पाणी आहे। वाहन चालकांनी वाहनं सावकाश चालवावीत असं आवाहन वाहतूक कर्मचारी करतात, पण काही जण वाहतूक कर्मचाऱ्यांचं आवाहन डावलून बेदरकारपणे वाहनं चालवताना दिसतात। या सगळ्या परिसरात, लोणावळ्याच्या परिसरात जर का आपण असाल तर सांभाळून वाहनं चालवा, किंवा तुमचे नातेवाईक कोणी या भागात असतील तर त्यांना आवर्जून ही क्लिप रेकॉर्ड करून पाठवा। त्यांना विनंती आहे की काळजी घ्या आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा। तिकडे लोणावळ्यात पावसाचं प्रमाण वाढतंय। भुशी धरणानं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे पर्यटकांची पंढरी असणाऱ्या भुशी धरणाच्या सांडव्यावरून पावसाचं पाणी प्रचंड वेगानं वाहत आहे। लोणावळा पोलिसांनी सुरक्षेसाठी भुशी धरणावर जाण्यास पर्यटकांना तुर्तास मज्जाव केला आहे। लोणावळ्यातल्या कार्ला गडावर पावसाच्या पाण्यानं अक्षरशः हाहाकार उडाला। गडाच्या पायथ्याशी कंबरभर पाणी साचलं होतं। आई एकविरेचे भाविक याच पाण्यातून वाट काढताना दिसले। अनेक भाविकांनी गुडघाभर तर काहींनी कंबरभर पाण्यात वाट काढत आई एकविरेचं दर्शन घेतलं। तिकडे मावळात तुफान पाऊस बरसला। एकविरा गडावर नैसर्गिक धबधबे वाहू लागले। एकविरा गडावरचा निसर्ग चहूबाजूनी बहरला असून भाविकांना पावसाळ्यात ही एक अनोखी भेट आहे, पण अनेक जणांना गुडघ्याभरपेक्षाही जास्त पाण्यातून प्रवास करावा लागला। तर गडावरून कोसळणारा हा जबरदस्त धबधबाही आपण पाहतो आहोत।